आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे सरचे स्वागत. आजचा पॉडकास्ट हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. याच्या मागचं कारण सुद्धा तसंच आहे, कारण आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या MIT कोररमध्ये आपले जे गेस्ट आहेत हे स्वतः पालक आणि त्यांची कन्या सिद्धी ही अवेलेबल असणार आहे. सर, आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये नमस्कार सर. बेसिकली बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहेत. कुलकर्णी सर, तुम्ही आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले सर स्वागत. तसंच सिद्धी ही सध्या फायनल इयरमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये शिकत आहे, बरोबर आहे सिद्धी? येस सर. ओके, थँक्यू सिद्धी. तुझा पण आभारी आहे. सर, माझा एक नॉर्मल आणि पहिला प्रश्न असा आहे की सिद्धीचं जे ॲडमिशन आहे हे MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शीमध्येच का घेतलं? मुळात बार्शीमध्ये तिला घेण्याचं कारण असं आहे की नॉर्मली इथले पालक जे विचार करतात ते पुण्याला किंवा मोठ्या शहरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. पण रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज हे भारतामधलं एकमेव कॉलेज आहे की जिथे रेल्वेचं एक डिप्लोमा पण प्रोव्हाइड केला जातो आणि उच्च प्रकारचं शिक्षण हे MITच्या माध्यमातून दिलं जातं ह्याचे मला नॉलेज होतं. म्हणून सिद्धीसाठी आम्ही हे बार्शीचं MIT कॉलेज निवडला. धन्यवाद सर. अजून एक पॅरलल क्वेश्चन असा आहे की ॲज आय कम टू नो दॅट सिद्धी स्टडिंग इन लास्ट इयर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. जनरली विद्यार्थ्यांनी म्हणजे कुठलाही विद्यार्थी मेकॅनिकलला कधी प्रेफरन्स देतो, कधी CSEला, कधी ENTCला. तर CSE ब्रँच निवडण्यामागचं काही उद्दिष्ट होतं? आम्ही प्राचार्य सरांशी याबाबत चर्चा केली होती. सरांनी आम्हाला एक चांगलं सजेशन सुचवले. त्यावेळेस आमचं ENTCकडे पहिल्यांदा भर होता, पण सरांचं जे सांगण्यातून आलं की मुलींसाठी CS हे वर्क फ्रॉम होम पण करता येईल आणि कॉम्प्युटर फील्डमध्ये आता भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे लॉकडाऊनपासून तर ही ब्रांच खूप वरती गेलेली आहे. आणि ENTCच्या बाबतीमध्ये सरांचं असं मत आलं होतं की ENTC ब्रांच बेस्ट आहे, पण त्याला फॅक्टरीमध्ये तुम्हाला तिथे जॉब करावे लागतील आणि त्याच्यासाठी मग हे मुलींसाठी तसं कम्पॅरेटिव्ह मुलांपेक्षा मुलींसाठी हे तसं सुटेबल राहणार नाही. आणि तो सरांचा मुद्दा जो तो मला पटला आणि म्हणून आम्ही कॉम्प्युटर सायन्सलाच प्रेफर केलं. ओके सर, ओके. आता जनरली जे आहे ना, मॉर्निंग क्लासेस स्टार्ट्स, इव्हिनिंग देअर क्लासेस एंड्स अँड इव्हिनिंग शी कम्स ॲट अ होम. बट जनरली तुमचा काय अनुभव आहे की ती जेव्हा अकॅडमिक्समध्ये असते तुमचं ज्यावेळेस काही डिस्कशन होत असेल की लर्निंग अँड डेव्हलपमेंटबद्दल? सिद्धीच्या ह्याच्यामध्ये चांगला फरक पडलेला आहे. कॉम्प्युटरचं नॉलेज तसं मी पण कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे, पण आमचं काम आणि तिच्या कामामध्ये प्रचंड फरक आहे. प्रोग्रामिंग काय कसे आहेत वगैरे त्याच्यावरती ती आत्तापासूनच ती म्हणजे सेकंड इयर थर्ड इयरपासूनच तिचं त्याच्यावरती स्टडी चालू झालेला आहे. आणि त्याच्या बाबतीत एक विशेष मला आनंद होतो की एवढ्या कमी वयामध्ये ती याच्यामध्ये उतरती आहे आणि मी तिच्यासाठी प्रोजेक्ट पण शोधत आहे आणि मी तिला मोटिवेट करण्यासाठी हे पण करते. मग ती कॉलेजचे सर तिचे बाहेरचे हे याच्यातून ती ते ग्रो अप करण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रेट ग्रेट. म्हणजे जे एक्सपेक्टेड अकॅडमिक्स आहे ते ऑफकोर्स शी इज गेटिंग. याच्याच ॲडिशनल एक क्वेश्चन्स माझा असा होता की अदर दॅन अकॅडमिक्स ज्या काही फॅसिलिटीज उपलब्ध केलेल्या आहेत MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये, तर या अशा कोणत्या फॅसिलिटीज आहेत की त्या तुम्ही पण स्वतः अनुभवल्या आहेत आणि यू कॅन कन्फर्म दॅट की येस दीज आर द फॅसिलिटीज युअर डॉटर इज गेटिंग? मध्यंतरी इथे कॉलेजचा जो हॅकेथॉनचा जो प्रोग्राम होता त्याच्यामध्ये सिद्धीला लीड करायला मिळालं. याच्यात मला खूप आनंद झाला. कारण ग्रुपचं लिडरशिप करणं हे काळाची गरज आहे आणि त्याची संधी तिला दिली आणि ती संधी तिने पूर्णपणे अतिशय उत्कृष्ट काम केलं तिने. त्याच्यावर तो एक आनंद आहे की कॉलेज तसं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांना काही संधी पण त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देतात. हे एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. राईट राईट. आता सिद्धीबद्दल बोलायचं झालं तर ॲज सर सेड, सो नाव ॲज सर सेड लाईक शी इज बीन पार्टिसिपेटेड इन व्हेरियस कॉम्पिटिशन स्पेसिफिकली इन अ हॅकाथॉन. नाव माय क्वेश्चन टू द सिद्धी इट सेल्फ. सिद्धी, तू पार्टिसिपेट्स केलं किंवा यू वेड कोऑर्डिनेटेड दिस इव्हेंट्स फ्रॉम आर MIT कोरर. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स अँड व्हॉट यू डीड एक्झॅक्टली? So the hackathon was
in the MIT Coral, so I just there coordinated with the other students. Okay. The students came from the India level, like national level, so I coordinated with them. Okay. I solved their queries or all the things that they needed. Also made a very great networking because they were from the India level, so that was the greatest opportunity I got. Okay. And also I participated in the Smart India Hackathon. SIH. As a participant, yes, SH. It is the also India level hackathon, so I participated in that. Okay, so you had submitted your problem statement and Yes, sir. then you had presented as well in Yes. that way. Right, great. So as she's saying, like she had participated in the competition of SIs as well as the event was conducted in our campus, that is called as an MIT College of Railway Engineering and Research in Barsi. So she was the leading the same event. So as of course they have been supported to the various students who have traveled not only from Maharashtra but other state as well, and indirectly she got a great network. So this is an advantage to you. Now other than this, my question directly goes to the additional extracurricular activities. Other than these technical events, असे काय अजून events मध्ये do you personally participated or your friends participated? Like in sports or I'm talking about sports or any other activities. The sports, very great opportunities MIT Coral also provide all the year, like of course in the university games also. Right. And the games are conducted in the college itself also, so that was a great platform. Also, I heard that some of the girl students, though, on the behalf of university, they played in Telangana state for the softball competition. Yes. Great. So I mean to say that girls are getting chances on the behalf of Coral and they are representing university in other state as well. Sir, माझा प्रश्न असा आहे की असा प्रश्न पण विचारणं चुकीचं आहे, बट द थिंग इज लाईक की देर आर सो मेनी कॉलेजेस always thinks about as a parent about the security. So how do you feel personally? So how exactly the security of the campus? कॉलेजचा कॅम्पस पूर्ण हा वॉल कंपाऊंडेड आहे. Right. हाईट त्याची प्रॉपरली मेंटेन आहे. Okay. आणि 24 आवर्स सिक्युरिटी आहे. Okay. आणि मी इथे कॉलेजला ऍडमिशन घेण्याच्या पूर्वी इथे 2-3 चक्कर पण मारून पाहिली होती. Okay. आणि इथले जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत ते अलर्ट्स असतात. म्हणजे असं काय कधी कुठलं गेट रिकाम आहे, फ्री आहे, किंवा मला सुद्धा एंट्रीला त्यांनी विचारल्याशिवाय आतमध्ये सोडलं नाही. आणि मुलींचं जे हे आहे हॉस्टेल ते कॉलेजच्या जवळच आहे, त्याच्यामुळे ती एक फॅसिलिटी पण चांगलीच कॉलेजने प्रोव्हाइड केलेली आहे की मुलांना व्यवस्थित कॅम्पसमध्येच प्रॉपर त्यांना सिक्युरिटी मिळेल असं. ओके ग्रेट. आता जेव्हा विद्यार्थिनीला ॲडमिशन घ्यायची वेळ असते, जेव्हा तुम्ही तर घेऊन 3 वर्ष झालेले आहेत, बट जनरली एनी पॅरेंट्स जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या मुलाला किंवा मुलीला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत, तर त्यांना काय तुम्ही सजेशन द्या? इथे शिक्षणाबरोबर सांस्कृतिक, आपले धार्मिक याची चांगली जोपासना होते आणि MITला कायम सर्वोच्च स्थान दिलं पाहिजे. MIT ही फक्त महाराष्ट्रापुरती नसून संपूर्ण भारतभर विखुरलेली एक मोठी ब्रांच आहे आणि सरांचं स्वतः पर्सनली लक्ष सगळ्या ह्याच्यावरती असतं. त्यामुळे MITला निश्चित पालकांनी प्रेफरन्स दिलाच पाहिजे. अजून एक उद्दिष्ट असतं एनी पॅरेंट्स, समटाइम्स पॅरेंट्स हाइड्स और समटाइम्स दे डायरेक्टली सेज की वेन दे वॉन्टेड टू टेक एन ॲडमिशन इन एनी इंजिनिअरिंग कॉलेज और इवन इन आर MIT as well, they want to think about the placements. So I'll tell you ki in MIT of course all these things happen which are really required for the placements. तर तुझा काय एक्सपिरियन्स होता प्लेसमेंटची जी प्रोसेस असते त्याबद्दलचा, की बिफोर प्लेसमेंट प्रोसेसचा? कारण आता तो थर्ड इयर जस्ट कम्प्लिटेड, तर सो नाव यू आर गोइंग टू फेस द कंपनीज. तर त्याच्या अगोदरची जी प्रिपरेशन आहे ही तू कशी केली होती किंवा कॉलेजने तुझ्याकडून कशी करून घेतली? कॉलेज दरवर्षी एक सेशन आमच्यासाठी अरेंज करतं, जे की प्रॉबॅबली 8-10 दिवसांचं तर ते असतंच. मग त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आणि टेक्निकल ट्रेनिंग दोन्ही पण दिलं जातं. आता टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूड पण कव्हर करतात आणि सॉफ्ट स्किलमध्ये जे काही बाकीचं स्किल्स आहेत, की म्हणजे GD राऊंड असेल किंवा अजून जे काही कम्युनिकेशन रिक्वायर्ड आहे ते सगळं घेतलं जातं. कारण MNC visits to the campus, because recently I heard that की JSPE has offered 21 lakh per annum for a MIT Coral student itself, and that student was not from any metro city, the student from the village itself. So of course English as a basic language or the main language. So as you have mentioned, MIT Coral takes care of the communication as well, and of course the real additional stuff like maybe full stack program, technical, non-technical, and even the group discussion or the aptitude test as well, right?
समटाईम्स व्हॉट हॅपन्स की सिद्धी तू ऐकलं असेल, काही मुलं असतील किंवा मुली असतील की दे केम्स इन फ्रस्ट्रेशन, मे बी अभ्यासाचं असेल किंवा पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, हेल्थचे प्रॉब्लेम्स असतात, तर हे कसे रिझॉल्व्ह केले जातात कॅम्पसमधून किंवा कसा तुम्हाला सपोर्ट मिळतो अशा वेळेस? मेडिकल इमर्जन्सी कुठली जरी असेल तरी जे काही कॉलेजचे किंवा हॉस्टेलचे जे काही स्टाफ वगैरे आहे, रेक्टर्स वगैरे, ते अलर्ट असतात आणि त्यांना कधी जरी हेल्प मागितलं तर ते ऑलवेज तयार असतात मदत करण्यासाठी. किंवा असे काही प्रॉब्लेम झाले तर ते तुम्हाला काउन्सिल पण करतात. किंवा समजा काही वाद झाले मुलामध्ये मुलींमध्ये किंवा इंटरनली माइंडमध्ये असं काय झालं की नो आय हॅव टू टेक दॅट प्लेस, मला तिथे घ्यायलाच पाहिजे होतं, त्या प्रोग्राममध्ये मला इन्व्हॉल्व करायला पाहिजे होतं, यू थिंक दॅट सो दिस टाईप ऑफ इश्यूज आर बीन रिझॉल्व्ड इन बाय द काउन्सिलिंग इट सेल्फ ऑर यू स्टील कम अप विथ दोज इश्यूज? नो, दे आर रिझॉल्व्ड. दे आर रिझॉल्व्ड. सो म्हणजे विद्यार्थ्यांचे समटाइम्स फॅकल्टी ऑल्सो हेल्प टू रिझॉल्व्ह. अच्छा, फॅकल्टीज ऑल्सो हेल्प टू रिझॉल्व्ह ऑल दीज इश्यूज. ओके, ठीक आहे. अजून एक प्रश्न असाच आहे रिलेटेड टू द ॲट द टाइम ऑफ म्हणजे आय मीन पॅरेंट्स प्लस द स्टुडंट्स की जो हॅपीनेस आहे विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा तो तुम्ही कसा मेजर करता अँड हाऊ म्हणजे आय मीन की आर यू रिअली हॅपी टू जॉईनिंग द MIT कोरल किंवा खरंच तुम्ही समाधानी आहात? मुळात माझ्या घरापासून एवढ्या जवळ शिक्षण मिळतंय आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीचं मिळतंय ह्याच्यातच मला खूप मोठा आनंद आहे. आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्यानंतर या 3 वर्षामध्ये तर अजून जास्त आनंद झालेला आहे. ओके, ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही आजच्या पॉडकास्टमध्ये जॉईन झाला. सिद्धी, आय वुड लाईक टू थँक्स यू ॲज वेल. यू ऑल्सो जॉईन विथ युअर डॅड and I hope in coming podcast also we'd like to connect with you sir and Siddhi as well. Thank you so much for the opportunity sir. Thank you. असेच आपण पुढच्याही पॉडकास्ट सिरीजमध्ये काही विद्यार्थी, काही पालक किंवा फॅकल्टी यांच्याशी डिस्कस करणार आहोत. अजूनही तुम्ही MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सर. धन्यवाद.